छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी। किल्ले रायगडावर जागर शौर्य शक्तीचा कार्यक्रम। रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार। रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांत बदल। रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना रायगडमध्ये बंदी। अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय। अमरनाथ यात्रेचा कालावधी 52 वरून 38 दिवसांवर। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण 12,71,295 विद्यार्थ्यांची नोंदणी। प्रजक संचालक डॉक्टर श्रीराम पांझडी यांची माहिती। ऑपरेशन ब्लू स्टारच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त सुवर्ण मंदिराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ। अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक पहारा ठेवून ध्वज मार्च काढला। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल हातकणंगले औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक उपक्रम। एलिफंटा बेटावर उभारणार नवीन जेट्टी। पर्यटकांसाठी निवारा शेड, स्वच्छतागृह आणि बैठकीची व्यवस्था। जेट्टी उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता। अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। तडोधी बालापूर वनपरिक्षेत्रातील मेंढकी गावाजवळील घटना। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल। अजिंठा लेणीत मधमाशांचा हैदोस। पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। पर्यटकांनी सावधानगिरी बाळगावी। पुरातत्व विभागाकडून सूचना। क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक। फेसबुकवर बनावट प्रोफाईलद्वारे 1,03,00,000ची फसवणूक। पनवेल सायबर सेलकडून एकाला अटक तर आरोपी जुबेर शमशाद खानला मुंब्रा इथून अटक। सिल्लोडच्या फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौकात वाहतूक कोंडी। बेशिस्त पार्किंगमुळे आणि फेरीवाल्या हातगाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी। बुलढाण्यात पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बोरखेड गावासाठी पाणी पुरवठ्याकरता टँकर मंजूर। टँकरद्वारे रोज 51,300 लिटर पाणी पुरवठा होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नर्सरी व्यवसाय जोमात। कोल्हापूर चंदगड तालुक्यासह राज्यात आंबा काजू कलमांना मोठी मागणी। स्थानिक व्यावसायिकाला आर्थिक उत्पादनात भरभराट। कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची पिळवणूक। शेतकऱ्यांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचं समोर। वाशिम येथील इन्नाळणी कृषी सेवा केंद्राचा प्रताप। सिल्लोड तालुक्यात महामार्गाचं काम संथ गतीने सुरू। रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनाचं नुकसान तर वाहनधारक त्रस्त। विषारी पदार्थ खाऊन तरुणीची आत्महत्या। भंडाऱ्याच्या पवनीमधील धक्कादायक प्रकार। प्रियकराच्या धमकीला घाबरून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। परभणीत पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोलारचं नुकसान। शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या सिल्लोड शहरासह तालुक्यात पावसाला सुरुवात। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका। एपीएमसी बाजारात ओल्या कांद्याला पुरेसा भाव नाही। सिल्लोडच्या फुलंब्री शहरासह तालुक्यात पावसाला सुरुवात। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। मुंबईत पुन्हा एकदा मराठीवरून वाद। मुलुंड परिसरात रिक्षा चालकाचा प्रवाशासोबत बाचाबाची। रिक्षा चालकाची राज ठाकरेंबाबत अर्वाच्य भाषा। संबंधित प्रवाशाची पोलिसात तक्रार। बुलढाण्यात काँग्रेसला धक्का। खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। कटरा बारामुल्ला ट्रेनचं आज लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण। पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात। राफेल विमानाचं महत्त्व पार्ट भारतात तयार होणार। राफेल विमानांसाठी लागणारे पार्ट टाटा समूहाकडून भारतात तयार केले जाणार।
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तपासात शंका असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. बकरी ईद निमित्त पालघर पोलीस अलर्ट मोडवर. गोवंश तस्करी किंवा हत्या करणाऱ्यांवर कारवाई करणार, पालघर पोलीस अधीक्षकांचा इशारा. बुलढाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज. सण शांततेत साजरा करावा, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. टेक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टकडून नोकर कपातीची नवीन फेरी सुरू. मायक्रोसॉफ्टकडून 6,000 नोकर कपातीची घोषणा. किम जोंगचा कारनामा उघड. उत्तर कोरियातील सरकार दर 5 मिनिटांनी नागरिकांच्या फोनचा स्क्रीनशॉट घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर. जर्मनीतील कोलोनमध्ये सापडले दुसऱ्या महायुद्धातील 3 मोठे बॉम्ब. 20,000 नागरिकांचं स्थलांतर, संपूर्ण शहर केलं रिकामं. फ्रान्समध्ये धूम्रपान केल्यास 13,000चा दंड. फ्रान्समध्ये नियमांची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फ्रान्स सरकारचा निर्णय. टेस्ला अमेरिकेत कार बनवून भारतात विकणार. मुंबईतील बीकेसी आणि दुसरं शोरूम दिल्ली आणि बंगळुरू या ठिकाणी उभारणार. लवकरच एक्स चॅट होणार लॉन्च. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी केले लॉन्च. एक्स चॅटसाठी मोबाईल नंबरची आवश्यकता नसेल. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे अंतराळ मिशन पुन्हा एकदा लांबणीवर. मिशन 10 जून रोजी होणार लॉन्च. शुभांशु शुक्ला पायलट म्हणून अंतराळात जाणार. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रासोबत लग्नबंधनात अडकल्यात. जर्मनीमध्ये हा विवाह सोहळा पार पडलाय, तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरोधात गुन्हा दाखल. दुर्घटनेनंतर 24 तासांनी पोलिसांची कारवाई. पुण्यातील 25 वर्षीय आयटी अभियंत्यांना 21व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं. कारण अजूनही अस्पष्ट. हिंजवडी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. हरियाणातील पंचकुला येथील एका मॉलबाहेर गोळीबार. गोळीबारात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. कोल्हापूरमध्ये किराणा दुकानातील अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश. गुजरातमधील सुरतच्या इसमाला कोल्हापुरातून अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. आरोपीकडून 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त. लातूरमध्ये चोरांचा सुळसुळाट. दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पोलिसांकडून 8 दुचाकी जप्त. तरुणीचा लग्नाला नकार. मुलीचा चाकू भोसून केला खून. कोल्हापूरमधील धक्कादायक घटना. पोलिसांकडून शोध सुरू. सोलापुरातील क्रोमा शोरूम मधून चोरी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले 36,33,000 रुपयांचे 67 मोबाईल जप्त. परभणीच्या वाघाळा गावात अज्ञात घराला आग. पैशांसह उपयोगी साहित्य जळून खाक. पुण्यातील कोथरूडमध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. लातूर जाहिराबाद महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण जखमी. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर उभ्या असणाऱ्या टेम्पोला ट्रकने दिली जोरदार धडक. धडक दिल्यानं टेम्पो दुभाजकावर जाऊन झाला पलटी. या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. पुणे सातारा महामार्गावर डंपरचा अपघात. भरधाव वेगात असलेला डंपर उलटला. सुदैवाने जीवितहानी नाही. कल्याणच्या रिंगरोड परिसरात भीषण अपघात. नियंत्रण सुटलेल्या डंपरची 4 ते 5 गाड्यांना धडक. गाड्यांचं मोठं नुकसान. सुदैवाने जीवितहानी नाही. वाशिममध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक. दुर्घटनेत पुरुषाची प्रकृती चिंताजनक असून महिला गंभीर जखमी. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल.
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 ट्रकची टक्कर, दोन्ही ट्रकने घेतला पेट. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भुईंज इथे कार उलटून अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पाल जवळ पुलावर ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात, अपघातात 4 जण जखमी. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-बाव मार्गावर एसटी बसची दुचाकीला धडक लागून अपघात, अपघातात महिला गंभीर जखमी, अन्य 2 दुचाकीस्वार किरकोळ जखमी. एसटी चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात. सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगाव शिवारात प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स बस उलटली, 30 प्रवासी जखमी तर 20 जणांची प्रकृती गंभीर. यवतमाळमध्ये शेतात रस्ता बांधण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन, आझाद मैदान इथे आजपासून आमरण उपोषण सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन. पैठण तालुक्यातील जुने दादेगाव इथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, ग्रामस्थांचा आरोप, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. बीडमध्ये एकाच तरुणाचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, घरगुती वादात पोलीस न्याय देत नसल्याने तरुणाचं आंदोलन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, नदीपूजन मातीपूजन करून केली वृक्ष लागवड, सरकारचं लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांनी 855 कोटींना विकली मुंबईतील जमीन, ग्लोबल डेटा सेंटर्स उभारणाऱ्या कंपनीने केली खरेदी. भंडाऱ्याच्या सालेबर्डी शेत शिवारात दारू हातभट्टीवर कारवाई, 1,17,000चा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अर्जुन तेंडुलकर मुंबई विमानतळावर स्पॉट, व्हाईट शर्टमध्ये अर्जुनचा क्लासी लुक समोर. सोहिल खान लेकासोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट, फॅन्सकडून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस. सलमान खान पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद, ब्लॅक शर्टमध्ये सलमान खानचा हटके लुक. कृती स्नेहन मुंबईत स्पॉट, कृतीच्या सिंपल लुकने चाहत्यांचं वेधलं लक्ष. हाऊसफुल 5 सिनेमा शुक्रवारी होणार रिलीज, आतापर्यंत 93,000हून अधिक तिकिटांची विक्री, पहिल्याच दिवशी 11,000हून अधिक शो चालवले जाणार. अरबाज खान पुन्हा एकदा वडील होणार, अरबाजची पत्नी शुरा बेबी बम्पसह पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद. कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा केला जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्ण अभिषेक होणार, या सोहळ्यात खासदार शाहू छत्रपती महाराज देखील उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्ष चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त. ऑपरेशन सिंदूरमधून सैन्याची क्षमता दिसून आली, हल्ल्यानंतर सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले, सरसंघचालक मोहन भागवतांकडून भारतीय सैन्याचं कौतुक. अकोल्यात शेजाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी कुटुंबीय मुलीचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात, शेजाऱ्यासोबत वाद सुरू असताना अपघात, मुलीचा मृत्यू, प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाहीये. परतत असताना ही महिला तब्बल 150 फूट उंचावरून खाली कोसळलेली आहे. पुण्यातील किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी पतीसह आलेल्या विवाहित महिला ही बाले किल्ल्यावरून उतरताना सुमारे 150 फूट कोसळलेली आहे. तर या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे. रात्री उशिरा वेल्हे ग्रामीण रुग्णालयानं महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात अधिक तपास वेल्हे पोलीस करतायत. तर कोमल सतीश शिंदे असं मृत महिलेचे नाव आहे. कोमल ही पतीसह राजगडावर पर्यटनासाठी आली होती. संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर उतरत असताना
ती कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळते. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात. अमोल, नेमकी ही दुर्घटना कशी घडली? शुभम, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे. काल किल्ले रायगडावरती पती पत्नी हे फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर खाली येत असताना गडावरून कोमल शिंदे या विवाहितेचा पाय घसरून ती थेट 150 फूट खोल दरीमध्ये पडलेली आहे. स्थानिक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.